हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आता हिवाळ्यामध्ये आहे ना आपले एनर्जी बूस्टर लाडू म्हणू शकता तुम्ही, तर ते बनवायचे आहेत। तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते ह्या ताटामध्ये सगळं घेतलेलं आहे मी। सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर खोबरं आणि मखाना एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि त्याला लागणार तेवढा गूळ पण घेतलेला आहे मी। आणि हे जे सगळं साहित्य आहे तर ते एक एक वाटी काढलेलं आहे मी। फक्त अक्रोड थोडंसं कमी प्रमाणात घेतलेलं आहे कारण त्यामध्ये खूप जास्त उष्णता असते। तर आता आहे ना कढईमध्ये तूप टाकून घेतलं मी। तर काजू बदाम भाजून घेतलेले तिकडे ताटामध्ये आणि एवढं सगळं भाजण्यासाठी मला जवळजवळ अर्धा किलो तूप तर गेलेलंच आहे। आणि आता मखाने भाजते मी। तर मखाने पण छान तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचेत, चांगले म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत। तर आता पिस्ता आणि अक्रोड एकदम भाजून घेते मी तुपामध्ये। आणि हे जे सगळे पदार्थ आहेत तर ते तुपामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे छान असे, म्हणजे जेणेकरून खायला त्याची टेस्ट छान येते। तर आता अक्रोड आणि पिस्ता पण भाजून झालेले माझं। तर आता कढईमध्ये पुन्हा तूप टाकून घेतले। आता मनुके टाकून घेते। तर मनुके पण छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर थंडीमध्येच आपले केस पण छान राहते त्या लाडू खाल्ल्यामुळे, म्हणजे गळायची कमी येतात आणि त्याचबरोबर आपली त्वचा पण आहे ना, जी निस्तेज त्वचा झालेली असते तर ती आहे ना चांगली तुकतुकीत होण्यासाठी पण मदत होते या लाडू खाल्ल्यामुळं। आणि आपली एनर्जी तर टिकूनच राहते कारण खूप सारं प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन तर भरपूर प्रमाणात आहेच या सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये। आणि असे गरम पदार्थ आहेत, डिंक पण आहे त्याचबरोबर। आता हे सगळे सीड्स जे आहेत तर ते अलसीच्या बिया, त्याचबरोबर पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया, वॉटरमेलन सीड्स, आपल्या खरबुजाच्या बिया, हे सगळ्या बिया पण आहेत, तीळ पण आहेत। हे सगळं भाजून घेतलं मी। आणि आता डिंक जो आहे तो चांगला तुपामध्ये, आपल्याला जास्त तुपामध्ये थोडासा टाकून चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर मिक्सरला काढून घेतले मी सगळे ड्रायफ्रूट्स आणि डिंक। आणि आता कढईमध्ये तूप टाकून आहे ना एक वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। तर असं 2 ताटामध्ये आहे ना मिश्रण ठेवून घेतलेलं आहे मी। तर गव्हाचं पीठ एका ताटामध्ये आणि अर्धे एका ताटामध्ये घालून घेते मी। आणि हे लाडू आहे ना गरम असतानाच वळावे लागतात, म्हणून एका ताटामध्ये मी आधी निम्मा गूळ जो आहे तर तो टाकून घेतलेला आहे। आणि हे मिश्रण आता मिक्स करून ह्याचे लाडू वळून घेते, त्यानंतर दुसऱ्या ताटातले पण वळून घेते। तर एवढे असे लाडू झालेले आहेत। पूर्ण थंडीमध्ये आम्हाला एवढे लाडू जातील आणि छोटे छोटेच बांधलेले आहेत कारण ह्यामध्ये खूप म्हणजे उष्णता आहे। तर कसे वाटले लाडू नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण थंडीमध्ये नक्की करून बघा। तर एवढ्या प्रमाणात माझे लाडू झालेले आहेत। चला तर मग या व्हिडिओचं इथे सेंड करते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना, टेक केअर।